नमस्कार, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आज या पायरीला चंदनाचा गंध आला, आज या पायरीला चंदनाचा गंध आला। आपल्या सगळ्यांच्या असण्यानं खऱ्या अर्थानं या सोहळ्याला रंग आला, खऱ्या अर्थानं या सोहळ्याला रंग आला। नमस्कार मंडळी, नमस्कार मित्रांनो, मी विकास सोमनाथ सरक, ग्रामोद्योजक, मिरगाव तालुका फलटण, जिल्हा सातारा। आज अक्षय तृतीया, रमजान ईद आणि छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती, त्यानिमित्तानं या तिन्ही गोष्टींच्या आपणा सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो। मित्रांनो, आज आपण या अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेला अक्षय तृतीयाचा मुहूर्त, रमजान सारखा पवित्र सण आणि ज्या व्यक्तिमत्वामुळे आपल्या संबंध तरुणाईला संघर्षाची प्रेरणा मिळते, ते छत्रपती संभाजीराजे यांची जयंती। अतिशय चांगला मुहूर्त आणि या चांगल्या मुहूर्ताच्या दिवशी आपण आपल्याला, तुम्हाला, आम्हाला आणि पर्यायानं आपल्या भारत देशाला सक्षम आणि बलशाली राष्ट्राच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी, बलशाली देश बनवण्यासाठी खऱ्या अर्थानं जो प्रकल्प आपल्या समोर येतोय तो जैव इंधन प्रकल्प, आणि त्या जैव इंधन प्रकल्पाचा आज भूमिपूजन सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न होत आहे। मित्रांनो, देशामध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी 2030 पर्यंत आपल्या भारत देशाला इंधन क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर बनवणं हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून जे विकासाची वाटचाल सुरू केली, ती वाटचाल MCL कंपनीच्या माध्यमातून पूर्णत्वास जाताना आपल्याला दिसत आहे, ती जैव इंधन प्रकल्पाच्या माध्यमातून। मित्रांनो, याच प्रकल्पाच्या माध्यमातून संबंध भारतभर 5500 तालुक्यांमध्ये हा जैव इंधन प्रकल्प सुरू होत आहे। त्यातील पहिल्या टप्प्यामध्ये पहिल्या 100 प्रकल्पांचा भूमिपूजन सोहळा आजच्या दिवशी संबंध भारतभर सुरू होत आहे। त्यातलाच हा आपला फलटण येथील सौरवी क्लीन फ्युअल्स प्रोड्युसर कंपनीचा प्रकल्प, आणि त्या प्रकल्पाचा आज भूमिपूजन सोहळा संपन्न होत आहे। आज आपल्या MCL कंपनीच्या माध्यमातून आपल्याला हा प्रकल्प सुरू होत असताना काही आचारसंहिता, काही प्रतिज्ञा आपल्याला सांगितलेली आहे। ती प्रतिज्ञा आणि आचारसंहिता मी आपणासमोर वाचून दाखवतो, आपण त्याचं मनन करावं। मी सरक विकास सोमनाथ, मिरा क्लीन फ्युअल्स लिमिटेडचा सदस्य आहे। मी माझ्या पूर्ण सत्सत विवेक बुद्धीने आपल्या MCL परिवाराची योजना आणि ध्येय साध्य करून यशस्वी करण्याची शपथ घेत आहे। मी MCLच्या प्रत्येक सदस्यासोबत माझ्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे व्यवहार आणि वर्तन करीन। कोणत्याही सदस्याबाबत जात, धर्म, वंश, लिंग या आधारावरती भेदभाव करणार नाही। मी MCL परिवाराची सर्व ध्येय धोरणे साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करीन आणि MCL परिवार समृद्ध करीन। मी ग्वाही देतो की MCL परिवार संस्कृतीचे जतन, संवर्धन आणि संरक्षण करेन आणि सर्व कर्तव्य, जबाबदाऱ्या यांचे पूर्ण अखंडता, योग्यता आणि समर्पण याद्वारे पूर्ण करेन। मी सदैव MCLची प्रमुख नीतिमूल्ये आणि आचारसंहिता यांचे पालन करीन। MCLची प्रमुख नीतिमूल्य आणि आचारसंहिता यांचा भंग अथवा यांच्या विरोधी चुकीचे वर्तन घडल्यास होणाऱ्या कोणत्याही कार्यवाहीस मी तयार असेन। मी दिलेल्या सर्व सूचना आणि आदेशांचे प्रामाणिकपणे पालन करीन आणि कामासंबंधी कोणत्याही प्रकारच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सदैव तत्पर असेल, अशी ग्वाही देतो। जय हिंद, जय भारत। MCLने आपल्याला आचारसंहिता सांगितलेली आहे। MCLचं विजन आहे, ध्येय आहे 2030 पर्यंत भारताला इंधन क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर बनवणे हे ध्येय, लक्ष्य, ऊर्जा, पर्यावरण आणि सामान्य लोकांना सशक्त करण्याच्या दृष्टीने एक मूल्य साखळी विकसित करण्यासाठी MCL कटिबद्ध आहे। मूलभूत मूल्य, नाविन्य, नवीन काही करायचे असेल तर आपल्याला पारंपरिक पद्धतीने काम करणे बंद करावे लागेल। पर्यावरणवाद, पर्यावरणाच्या हितासाठी जर कोणती योजना आणि कोणती संकल्पना असेल तर जैव यापेक्षा उपयुक्त असा दुसरा सिद्धांत नसेल। देशभक्ती ही फक्त भावना नाही तर आपल्या देशवासियांची सेवा करण्याची एका खूप मोठ्या संधीची गोष्ट आहे। नैतिक आचारसंहिता, निष्ठा, आपण आपल्या व्यवसायामध्ये निपक्ष, प्रामाणिक, पारदर्शी राहू। आजूबाजूला कोणीही नसताना आपण आपले 100% उत्तरदायी असू। त्याचबरोबर आम्ही आमचे ग्राहक, कर्मचारी, सदस्य, संकलन आणि संपूर्ण समुदाय या सर्व हितचिंतकांच्या प्रति उत्तरदायी असेल। आपुलकी, आम्ही प्रत्येक कार्य मन लावून पूर्ण लक्ष केंद्रित करून करीन, जेणेकरून आपले उत्पादन, आपली नाविन्यपूर्णता, नूतनीकरण, परिचालन आणि व्यवसाय यामध्ये प्रभावी निकष आणि गुणवत्ता निर्माण करू। आदर,
आपल्या सर्व हितचिंतकांच्या प्रती आम्ही सदैव विनम्र आणि विश्वासपूर्ण राहीन, जेणेकरून आपण आपली प्रत्येक पावलावर प्रगती करू शकेल. मानवता, आम्ही आमच्या वर्तनातून आम्ही सारे एक आहोत ही भावना निर्माण करू. माणुसकीची सेवा हाच खरा धर्म मानू. आचारसंहिता, आपल्या MCL चे ध्येय साध्य करण्यासाठी MCL मध्ये जोडल्या गेलेल्या प्रत्येक व्यक्तीनं या आचारसंहितेचे आयुष्यभर पालन आणि प्रचार करावा. गोपनीय माहितीचे रक्षण, MCL आपल्याला अत्यंत गोपनीय अशी महत्त्वपूर्ण अशी माहिती सांगत आहे किंवा देत आहे. या माहितीचे आपल्या कुटुंबातील सदस्य अथवा आपले मित्र यामध्ये ही माहिती देऊ नये. शक्य तितक्या लवकर आपला अहंकार नष्ट करून सदैव शांत, संयमी आणि सभ्य बना. टीका, अपशब्द, वादविवाद पूर्णतः बंद करा. MCL परिवारातील सदस्याबाबत अपशब्द बोलू नये. MCL सदस्यामध्ये जर कोणता व्यवहार होत असेल तर तो पारदर्शक असावा. लक्षात ठेवा, सदैव प्राप्त होणारी धनप्राप्ती ही आपण केलेल्या कष्टाचं फळ असेल. कोणत्याही प्रकारे प्रतिस्पर्धी कारभार, धर्म, राजकारण यांना पाठिंबा देणे याला MCL परिवारामध्ये परवानगी नाही. वेळेवर असलेली निष्ठा ही यशाची गुरुकिल्ली आहे. MCL समुदायाच्या वतीने बोलवलेल्या बैठकीला वेळेवर उपस्थित राहावे. जेव्हा ज्येष्ठ व वरिष्ठ व्यक्तींचे आज्ञाधारक बना. MCL परिवारातील सोबती, सदस्य, कनिष्ठ आणि महिला यांची सुरक्षा करा, जेणेकरून आपल्यासोबत प्रत्येक व्यक्तीला सुरक्षित वाटेल. वास्तविक आणि निष्ठावानपणे कौतुक करा. सदैव आपल्या लोकांच्या सकारात्मक गुणांचा शोध घ्या आणि त्यांना प्रोत्साहित करा. त्यांच्या चांगल्या गुणांचा सामाजिक पातळीवरती प्रचार आणि प्रसार करा. MCL चे सर्व सदस्य, सोबती यांच्यावर देखरेख ठेवा. जेव्हा कधी कोणता सदस्य नियमांचे उल्लंघन करताना आढळला तर त्याला त्याच्या विरुद्ध लेखी सूचना प्रशासनात देण्याचे बजावा. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कठोर शिक्षा, दंड, निलंबन किंवा त्याला निष्कासित केले जाईल. ही होती आपली आचारसंहिता. आपल्या MCL कंपनीची प्रतिज्ञा. खूप अतिशय चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी जैवइंधन प्रकल्पाचं भूमिपूजन सोहळा संपन्न होत आहे. मी या ठिकाणी माझे सहकारी गणेश गरड यांना विनंती करतो की या पुढील मार्गदर्शन आपणाला त्यांनी करावं. गणेश गरड. नमस्कार मित्रांनो, माझं नाव गणेश गरड. मी आपलं प्रथमतः आज आपल्या फलटण तालुक्याचं जे जैवइंधन निर्मिती प्रकल्पाचं जे भूमिपूजन होत आहे यामध्ये आपलं स्वागत करतो. त्याचबरोबर आज अक्षय तृतीया, रमजान ईद आणि त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती या तिन्ही मुहूर्तांच्या एक त्रिवेणी संगमावरती आज आपल्याला हा सोहळा पाहायला मिळतो. याचा एक तुम्हाला आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो. आणि MCLच्या माध्यमातून आपल्या जो फलटण तालुक्यामध्ये जैवइंधन निर्मिती प्रकल्प होणार आहे, असेच भारतातील 5500 तालुक्यांपैकी पहिल्या 100 तालुक्यांमध्ये आपल्या फलटण तालुक्याची निवड झाली. याबद्दल सर्वांचं प्रथमतः आपल्या फलटण तालुक्यातील सर्व नागरिकांचं आणि आपले चेअरमन सन्माननीय श्री संतोष सोळकर सर यांचंही मी अभिनंदन करतो. मित्रांनो, MCL ही फक्त एक कंपनी नसून MCL ही आपल्या बलशाली राष्ट्रासाठी किंवा आपल्या देशाला महासत्ता करण्यासाठी जैवइंधन किंवा रिन्युएबल ऑइल अँड गॅस सेक्टरमध्ये काम करणारी कंपनी आहे. या कंपनीचा मूळ उद्देश फक्त नफा कमवणे नसून आपल्या देशातील ज्या दुर्लक्षित शेतकरी, कामगार किंवा जे आर्थिकदृष्ट्या किंवा जे लोक, जो प्रवर्ग तळागाळात राहिलेला आहे, या लोकांसाठी काम करणं हा मूळ उद्देश यामध्ये आहे. यासाठी MCLनं MPO ही संकल्पना अस्तित्वात आणलेली आहे. MPO म्हणजे काय असेल तर MPO म्हणजे MCL प्रोड्युसर ऑर्गनायझेशन. प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्या MPOच्या माध्यमातून एक शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली जाईल आणि आपल्या सर्वसामान्य लोकांसाठी त्यामार्फत सर्वसामान्य लोकांचं जीवनमान उंचावण्यासाठी, त्यांच्या उत्पन्न वाढीसाठी यामधून प्रयत्न केले जातील. आपल्या तालुक्यात सौरवी क्लीन फ्युएल्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड नावाने आपण शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केलेली आहे. त्याच कंपनीचे चेअरमन आपले सन्माननीय श्री संतोष सोळकर सर आपल्यासोबत आज आपल्याला मार्गदर्शन पुढे करणार आहेत. मित्रांनो, आपल्या कंपनीमार्फत आपल्याला आपल्या तालुक्यामध्ये 10,000 सभासद नेमायचे आहेत. या सभासदांचं किंवा आपल्या प्रोड्युसर कंपनीचं काम काय असेल तर आपल्या कंपनीला लागणारा कच्चा माल उत्पादन करणे आणि आपल्या कंपनीला त्याचा पुरवठा करणे ही आपली मुख्य जबाबदारी असेल. मित्रांनो, आता आपल्याला असं वाटत असेल, काही प्रश्न पडले असतील, या कंपनीचे सभासद कोण होणार, त्यांचे फायदे काय असतील, त्यासाठी लागणारे पात्रता काय असतील आणि त्याचबरोबर त्यासाठी आपल्याला किती फी भरावी लागेल, त्याचे फायदे काय असतील, अशा प्रकारचे प्रश्न आपले समोर आहेत. त्यासाठी आपण पुढे चर्चा करणार आहोत. मित्रांनो, आपल्या या कंपनीचं रजिस्ट्रेशन 26 डिसेंबर 2019 रोजी
कंपनी कायदा 2013 नुसार झालेला आहे आणि या कंपनीची अधिक माहिती आपल्याला इंटरनेटद्वारे मिळू शकते. मित्रांनो, यानंतरचा सर्वात महत्त्वाचा जर प्रश्न विचार केला तर आपल्या कंपनीच्या सभासद होण्यासाठी असणारी पात्रता. मित्रांनो, 18 वर्ष पूर्ण असणारी कोणतीही व्यक्ती, ती शेतकरी असेल किंवा शेतकरी नसेल, कोणीही व्यक्ती आपल्या तालुक्याचा रहिवासी आपल्या कंपनीचा सभासद होऊ शकतो. त्यानंतर लागणारे कागदपत्राची जर पूर्तता करण्याचा विचार केला तर आपल्याला आधार कार्ड, पॅन कार्ड हे आपल्याला बंधनकारक आहे. त्याचबरोबर आपण ॲड्रेस प्रूफ म्हणून आपल्या सभासदांचे आपण रेशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र किंवा आपला वाहन चालकाचा परवाना किंवा त्याचबरोबर लाईट बिल असे 4 गोष्टी आपण ॲड्रेस प्रूफ म्हणून घेणार आहोत. मित्रांनो, यासाठी नंतरचा सगळ्यात महत्त्वाचा आपल्या प्रश्न म्हणजे यासाठी लागणारी फी किती असेल. मित्रांनो, यासाठी लागणारी फी आपण भारतातील कुठल्याही शेतकरी उत्पादक कंपनीत जर आपल्याला सभासद व्हायचं असेल तर आपल्याला कमीत कमी 500 रुपये फी ही बंधनकारक आहे. आपणही आपल्या सभासदांकडून कमीत कमी म्हणजे नाममात्र 500 रुपये फी घेऊन आपण सभासद नोंदणी करणार आहोत. कारण मित्रांनो, आपलं पैसा कमावणं हे आपलं यातून उद्देश अजिबात नसणार आहे. त्यानंतर मित्रांनो, आपल्या सभासदांना मिळणारे फायदे कोणते असतील. मित्रांनो, फायदे, सगळ्यात महत्त्वाचा फायदा, आपण जे 500 रुपये फी आपल्या सभासदांकडून नोंदणीसाठी घेणार आहोत यामध्ये 250 रुपयाचे आपण आपल्या सभासदांना शेअर्स देणार आहे. म्हणजे 10 रुपये किमतीचे प्रत्येकी 25 शेअर्स आपल्या सभासदांना मिळणार आहेत. दुसरा फायदा म्हणजे आपल्या कंपनीमधून जी प्रकल्प आपला उभा राहणार आहे त्या प्रकल्पामध्ये जी नोकर भरती केली जाईल, या सर्व नोकर भरतीमध्ये आपल्या सर्व सभासदांना प्राधान्य दिले जाईल आणि आपले सभासद या प्रकल्पावरती काम करत असतील. मित्रांनो, त्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा, जे आपले सभासद असतील त्यांना आपण भविष्यामध्ये सुरुवातीच्या काळात कमी असेल परंतु येत्या 2 ते 3 वर्षामध्ये आपण प्रत्येक सभासदाला मासिक 5 ते 8,000 रुपये उत्पन्न डिव्हिडंडच्या किंवा लाभांशाच्या स्वरूपात देणार आहोत. मित्रांनो, वर पाहता जरी आज ह्या गोष्टी अशक्य वाटत असल्या किंवा ऐकण्याला विश्वासपूर्ण वाटत नसल्या तरी काही वर्षात, येते 2 ते 3 वर्षामध्ये हे सर्व आपल्यापर्यंत उत्पन्न आणि ह्या गोष्टी सर्व फायदे घेऊन येण्यासाठी MCLचा परिवार आणि आम्ही सर्वजण आपल्यासोबत कटिबद्ध राहू. मित्रांनो, त्यानंतर महत्त्वाचा फायदा म्हणजे जे भूमिहीन आपले जे शेतकरी, ज्यांच्या नावावरती 7/12 असेल यांना आपण शेतकरी म्हणतो आणि ज्यांच्या नावावरती 7/12 नसेल यांना आपण भूमिहीन शेतकरी म्हणतो. यांच्यासाठी जर आपण एका तरतुदीचा विचार केला तर मित्रांनो, गायगोटा प्रकल्प असेल किंवा बंदिस्त शेळी पालन असेल, कुक्कुटपालन असेल, मत्स्य व्यवसाय असेल, मधुमक्षिका पालन असेल, अशा किंवा लहान मोठे छोटे मोठे लघु उद्योग असतील, याच्यामध्ये भविष्यात आपली कंपनी आपल्या सभासदांना अल्पशा दरामध्ये अर्थसहाय्य करणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचे आपल्या कंपनीच्या माध्यमातून फायदे होणारे फायदे मी आपल्याला सांगितलेले आहेत. तर मी या माध्यमातून आजच्या या दिवशी, भूमिपूजन सोहळ्याच्या दिवशी आपल्या सर्वांना एकच आवाहन करीन की लवकरात लवकर आपण जास्तीत जास्त संख्येने या कंपनीमध्ये सहभागी होऊन सभासद होऊन आपल्या तालुक्याच्या, आपल्या कंपनीच्या विकासासाठी आपला मोलाचा खरीचा वाटा उचलायचा आहे. आपल्या जैवइंधन क्रांतीच्या माध्यमातून आपल्याला एक संधी येते की आपल्या बलशाली राष्ट्राच्या निर्माणासाठी आपण एक कर्तव्य बजावण्यासाठी आपण तयार व्हायचं आहे आणि या कंपनीला जास्तीत जास्त आपण उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन आपल्या तालुक्याच्या विकासासाठी आपण कार्यशील राहायचं आहे. त्याचबरोबर यानंतर मी आपले मार्गदर्शक विकास सरक यांना विनंती करेल की त्यांनी पुढील कार्यक्रमाची रूपरेषा सांगावी. खूप खूप धन्यवाद गणेश गराड. आपण अतिशय चांगल्या पद्धतीने MPOची माहिती सांगितली. नेमकं शेतकरी आणि शेतकऱ्याचबरोबर अल्पभूधारक असतील किंवा भूमिहीन शेतकरी असतील, या सगळ्यांसाठी MCLच्या माध्यमातून नेमकं कशा पद्धतीचं कार्य केलं जाणार आहे, कशा पद्धतीनं आपल्या सामान्य लोकांना सक्षम बनवलं जाणार आहे हे आपण सांगितलं. कवी नारायण सुर्वे एका ठिकाणी म्हणतात की 2 दिवस दुःखात गेले, 2 वाट पाहण्यात गेले, मोस्तोय डोईवर राहिलेत किती उन्हाळे, लाखो वेळा चंद्र आले, तारे खुलले, रात्र धुंद झाली, भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. एकीकडे भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद होत असणारा माणूस, बर्बाद करणारा माणूस, आणि एकीकडे त्याच माणसाच्या जीवनमानाचा दर्जा उंचवण्यासाठी प्रयत्नशील असणारी, कटिबद्ध असणारी MCL नावाची कंपनी आपल्या प्रत्येक तालुक्यामध्ये एक जैवइंधन निर्मितीचा प्रकल्प उभा करते आणि त्याच प्रकल्पाच्या माध्यमातून तुम्हाला, आम्हाला, पर्यायानं भारताला स्वयंपूर्णतेच्या दिशेनं आणि बलशाली राष्ट्राच्या दिशेनं वाटचाल करण्यासाठी मदत करत आहे. तर मित्रांनो, जास्त वेळ मुळात घेणार नाही, परंतु मी म्हणेल की या ठिकाणी जसं आपण गणेशनं सांगितलं की या कार्यामध्ये, या देशभक्तीच्या कार्यामध्ये, देशहिताच्या कार्यामध्ये आपण सहभागी व्हा आणि लवकरात लवकर आपण सभासद नोंदणी करा. यानंतर मी आमचे सौरवी क्लीन फ्युएल्स प्रोड्युसर कंपनीचे चेअरमन माननीय प्राध्यापक संतोष सोनवलकर सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावं.
गुड मॉर्निंग एमशियन, गुड मॉर्निंग टू एव्हरीवन. प्रथमतः आज रमजान ईद आणि अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती संपन्न होत असलेल्या या भूमिपूजन सोहळ्यामध्ये आपणा सर्वांचं मी स्वागत करतो व आपणा सर्वांना रमजान ईद आणि अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा देतो. मित्रांनो, जगातील प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी म्हटलंय की इमॅजिनेशन इज पॉवरफुल दॅन ॲक्शन अँड नॉलेज. म्हणजे एखाद्या गोष्टीची कल्पना करणं हे प्रत्यक्ष कृती करणं किंवा ज्ञानापेक्षा श्रेष्ठ असतं. त्यांनी पुढे म्हटलंय की थॉट्स विदाउट ॲक्शन इज अबॉर्शन ऑफ थॉट्स. म्हणजे कृतीविना कार्य हे निष्फळ असतं. अशाच प्रकारे ज्यांनी 2030 पर्यंत भारताला इंधनामध्ये सोय पूर्ण करण्याचं स्वप्न बाळगले, ज्यांनी भारताला विश्वगुरू म्हणून पुढे आणण्याची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न केलेत आणि आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेब यांच्या स्वप्नातील सुजलाम सुफलाम भारत करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले ती कंपनी म्हणजे MCL म्हणजे मीरा क्लीनफिल्ड्स लिमिटेड. या कंपनीचं मेन ऑफिस मुंबई येथे असून या कंपनीची स्थापना 2012 मध्ये झालेली आहे. या कंपनीच्या चेअरमन श्रीमती मीरा शिवाजी गोलप मॅडम हे असून या कंपनीचे डायरेक्टर आहेत डॉक्टर लवेद जाधव सर. या कंपनीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत मिस प्राची ढोले मॅडम आणि या कंपनीचे उपाध्यक्ष आहेत माननीय श्री मंगेश सेलार साहेब. त्याचप्रमाणे या कंपनीचे रचनाकार, या कंपनीचे शिल्पकार आणि ही प्रत्यक्ष संकल्पना ज्यांच्या विचारातून येते अशा या कंपनीचे सर्वेसर्वा आणि या कंपनीचे प्रमोटर आहेत डॉक्टर श्याम शिवाजी गोलप सर. मित्रांनो, आपल्या MCL कंपनीच्या माध्यमातून भारतामध्ये 5700 तालुका आहेत. त्या 5700 तालुक्यापैकी 5500 तालुक्यामध्ये हा प्रकल्प 2030 पर्यंत पूर्णत्वास येणार आहे. आणि त्याचपैकी आज आपल्या भारतामध्ये पहिल्या 100 MCLची जी पहिली स्टेज आहे त्या पहिल्या स्टेजमधला पहिल्या 100 तालुक्याचं भूमिपूजन सोहळा आज संपूर्ण भारतामध्ये संपन्न होत आहेत. आणि त्याचपैकी आपला हा फलटण तालुका, या फलटण तालुक्यामध्ये आपल्या माध्यमातून हा प्रकल्प आपल्या ह्याच भूमीवरती संपन्न होत आहे. मित्रांनो, आज हा प्रकल्प 3 कंपनीच्या माध्यमातून इथे संपन्न होत आहेत. ती पहिली कंपनी आहे ती MCL की ज्याच्याबद्दल आता मी तुम्हाला माहिती दिली. या कंपनीची रजिस्ट्रेशन सांगितलं. या कंपनीच्या माध्यमातून या प्रकल्पासाठी लागणारा 50 कोटीचा फंड ही MCL पुरवणार आहे. त्याचप्रमाणे या कंपनीसाठी लागणारं तंत्रज्ञान हे MCL पुरवणार आहे. दुसरी कंपनी म्हणजे सौरभी क्लीनफिल्ड्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड की ज्या कंपनीला आपण शेतकरी उत्पादक कंपनी म्हणतोय, ज्याच्या मार्फत आपण 10,000 सभासदांची नेमणूक करणार आहे आणि त्याच्यापासून सभासदांना जे काही फायदे असतील त्याबद्दल आपले सहकारी मित्र गणेशजी गरड साहेब यांनी आपल्याला इथं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर तिसरी कंपनी आहे ती म्हणजे सई क्लीनफिल्ड्स प्रायव्हेट लिमिटेड. म्हणजे मित्रांनो, आज ज्या भूमीमध्ये ज्या मातीमध्ये आपण उभा आहोत ती भूमी माती म्हणजे तिरकवाडी, सोनवड आणि वडले या गावची शिव, ह्या तिन्ही गावच्या शिवेवरती हद्दीवरती हा आपला प्रकल्प तयार होतोय आणि या प्रकल्पाचं नाव असेल सई क्लीनफिल्ड्स प्रायव्हेट लिमिटेड. आता आपल्या सर्वांच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की आता याच्यापासून लागणारा कच्चा माल काय असू शकतो किंवा ह्या प्रकल्पामध्ये उत्पादन होणारे उत्पादनं कुठले असू शकतात. तर याच्यामध्ये लागणारा कच्चा माल म्हणजे फक्त 4 गोष्टी सोडून काच, माती, दगड, धातू ह्या 4 गोष्टी सोडून जे काही शिल्लक राहील ते आपला कच्चा माल आहे. विशेषतः आपल्या कंपनीची सुरुवात ही 100 टन दिवसाला कच्च्या मालानं होणार आहे. आणि ही जर कॅपॅसिटी आपल्याला पुरवायची असेल तर आपल्या कंपनीच्या माध्यमातून भविष्यात आपण जे हत्ती गवत म्हणतो, गिनीघास काही ठिकाणी बोललं जातं, त्याचीच एक नवीन प्रजाती, नवीन जात आहे सुपर नेपियर 16 की जी तामिळनाडू कृषी विद्यापीठानं बाजरी, मका आणि ऊस याचं संकर करून तयार केलेली नवीन जात आहे. त्याचं बेनं आपण कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्याला देणार आहे आणि ते बेनं शेतकऱ्यांनी पुरवून शेतकऱ्याशी आपण करार शेती करून शेतकऱ्याकडून आपण ते विकत घेणार आहे. आता आपल्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की आम्हाला ह्याच्यामध्ये फायदा काय होऊ शकतो. तर माझ्या माहितीनुसार आपण प्रॅक्टिकली फलटण तालुक्यामध्ये ज्यावेळेस प्रत्येक गावामध्ये याचा सर्वे केला आहे, प्रत्येक शेतकऱ्याला भेटून ज्यांच्या घरी हे सुपर नेपियर ग्रास शेतामध्ये आहेत अशा शेतकऱ्याशी आपण चर्चा केली तर ह्या गवताचं एका कापणीला उत्पादन मिळते 40 टन. अशा वर्षामध्ये 6 कापण्या होतात. 6 कापण्या जर धरल्या तर वर्षामध्ये 240 टन उत्पादन. आणि मला इथं नमूद करावं असं वाटतं की आपली कंपनी ही हमी भावानं हे सर्व विकत घेणार आहे. तर तो हमी भाव काय असेल, 1 रुपया प्रति किलो. म्हणजे आज वर्षाला शेतकऱ्याला शाश्वत 2,40,000 रुपये वर्षाला मिळणार आहेत. मित्रांनो, आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती यांनी म्हटलंय, त्यांनी त्यांच्या विजन 2020 या पुस्तकामध्ये लिहून ठेवलेलं आहे की 2020 पर्यंत भारत ही जागतिक महासत्ता होईल. आणि त्यांनी पुढे म्हटलंय की भविष्यामध्ये शेतीला आणि शेतकऱ्याला चांगले दिवस येणार आहेत. खरोखरच याच्या माध्यमातून भविष्यामध्ये शेतीला आणि शेतकऱ्याला चांगले दिवस येणार आहेत आणि त्याला पर्याय ठरणार आहे तो म्हणजे आपली जैवइंधन निर्मिती कंपनी. आपल्या तालुक्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी ही कंपनी नक्कीच कटिबद्ध राहणार आहे. मित्रांनो, याच्या पुढे जाऊन मी तुम्हाला सांगेल
की आता याच्यापासून मिळणारं उत्पादन काय असतील, तर याच्यापासून मिळणारं पहिलं उत्पादन म्हणजे CNG. याच्यामध्ये 2 प्रकारचे CNG आहेत, एक RCNG आणि RPNG. RCNG म्हणजे आपल्या 2 चाकी 3 चाकी 4 चाकी गाडीतला गॅस, की जो आपण भविष्यामध्ये 2030 नंतर आपल्या भारतातील रस्त्यावरून फिरणाऱ्या सर्व वाहने हे CNG वरती कन्वर्ट झालेले असतील. म्हणजे भविष्यामध्ये आज आपण आपल्या देशासाठी इंधन आयात करतोय. आपल्या देशामध्ये फक्त 20% इंधन मिळते, पेट्रोल डिझेल केरोसिन नाफ्ता असेल ते 80% आपण आयात करतोय आणि ह्याची रक्कम आहे भारताच्या बजेटच्या 20%, म्हणजे जवळजवळ 7 ते 8 लाख कोटी आपण दरवर्षी इंधन आयातीवर वाया घालवतोय. तर ते भविष्यामध्ये 2030 पर्यंत हे बाहेर जाणारा पैसा आपल्या देशातील विकास कामासाठी आपण उपयोगी आणणार आहे. तर हा एक प्रॉडक्ट असेल RCNG आणि दुसरा प्रॉडक्ट आहे तो म्हणजे RPNG, म्हणजे आपल्या घरातील घरगुती कुकिंग गॅस. जिथं आपण आज LPG सिलेंडर वापरतो, 2000 आता दिवाळीनंतर आपल्याला LPG सिलेंडर न वापरता आपल्या कंपनीत तयार होणारा RPNG, आपल्या कंपनीत तयार होणारा सिलेंडर आपल्या घरामध्ये कुकिंग गॅस म्हणून तिथं वापरलं जाणार आहे. त्याच्यानंतर याचा दुसरा प्रॉडक्ट आहे तो म्हणजे सेंद्रिय खत. 18% कार्बन नायट्रोजन रेशो असणारं प्युअर क्वालिटीचे सेंद्रिय खत आपल्याला आपल्या कंपनीच्या माध्यमातून मिळणार आहे. आणि तिसरा प्रॉडक्ट उत्पादन आहे ते म्हणजे लिक्विड CO2. आपल्या गाडीच्या AC मध्ये लिक्विड CO2 असतो, आपण फायर अँड सेफ्टीसाठी लिक्विड CO2 वापरतो, अग्निशामक बंबामध्ये लिक्विड CO2 वापरतो, साधं आपण थम्सअप किंवा जी थंड पेय पितो त्याच्यामध्ये सुद्धा लिक्विड CO2 असतो. तर अशा प्रकारे 5 ते 6 उत्पादन आपल्या कंपनीच्या माध्यमातून आपल्या इथे तयार होणार आहे. मित्रांनो, आज कोरोनासारखी महाभयंकर परिस्थिती आहे. अगदी आपल्या डोळ्याला न दिसणारा विषाणू अख्खं जग थांबवलेलं आहे. खरोखरच महाभयंकर परिस्थिती आहे आणि ह्या शासनाच्या नियमाचं पालन करून आपण आपल्याला आपल्या तब्येतीची, आपल्या ह्याची काळजी घेणं, आपल्या प्रकृतीची काळजी घेणं गरजेचं आहे. परंतु आज जगासमोरचा दुसरा एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न भेडसावतो जगाला, की 2016 मध्ये एक करार झालता. 2016 मध्ये एक परिषद भरली होती. तर ती परिषद भरली होती फ्रान्समध्ये, फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे. तर त्या कराराला पॅरिस करार म्हटलं जातं. तर त्याच्यावरती प्रमुख चर्चा होती ती म्हणजे जागतिक तापमान वाढ आणि होणारं प्रदूषण. भविष्यामध्ये आपल्याला जर पृथ्वीचं संरक्षण करायचं असेल, पर्यावरणाचं संरक्षण करायचं असेल, तर आपल्या मोठमोठ्या उद्योगधंद्यातून, आपल्या वाहनामधून बाहेर पडणारा जो पर्यावरणामध्ये जो जागतिक तापमान वाढीसाठी कारणीभूत असणारा CO2 असेल, किंवा तुमचा सल्फर डायऑक्साईड असेल, किंवा क्लोरोफ्लोरोकार्बन असतील, अशासारखे घटक कमी करणं काळाची गरज आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण टीव्हीवरती बातम्या ऐकतो की मनुष्यवस्तीमध्ये बिबट्याचा वावर, मनुष्यवस्तीमध्ये वाघाचा वावर. वाघ हा हिंस्त्र प्राणी आहे, वाघ हा जंगली शपथ आहे. आदिवासी कुठलाही जंगल आहे त्याचं आदिवासी आहे म्हणजे त्याचं घर आहे. पण माझ्या मनाला प्रश्न पडतो की खरोखरच मनुष्यवस्तीमध्ये वाघानं वावर केला का माणसानंच विकासाच्या नावाखाली जामाप जंगलतोड करून आपण त्याच्या आदिवासावरती अतिक्रमण केलं. मित्रांनो, आज आपण ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस आपण बघत होतो की बांधावर गेलो तर लिंबाच्या झाडाला किंवा बाबीच्या झाडाला आपल्याला चिमण्यांची घरटी दिसायची, पण आज ती दिसत नाहीत. म्हणजे सांगण्याचा उद्देश आहे की भविष्यामध्ये याच्या पाठीमागं अनेक पक्षी असतील, प्राणी असतील, वनस्पतीच्या प्रजाती ह्या नष्ट झाल्यात आणि काही प्रजाती ह्या नामशेष होण्याच्या मार्गावरती आहेत. जर ह्या प्रजाती आपल्याला जर थांबवायचं असेल, पर्यावरणाचं संरक्षण करायचं असेल, पर्यावरणाचं संवर्धन करायचं असेल, तर त्याला पर्याय म्हणजे MCL. आणि MCLच्या माध्यमातून तयार होणार हे भारतातले जैवइंधन प्रकल्प आणि आपल्या फलटण तालुक्यातील तयार होणार जैवइंधन निर्मिती प्रकल्प. मित्रांनो, 1947 ला भारत देश स्वतंत्र झाला. हिंदुस्थानचं विभाजन होऊन भारत आणि पाकिस्तान या 2 देशाची निर्मिती झाली आणि त्याच वेळेस सर्वात जास्त लोकांचं स्थलांतरण पाकिस्तानमधून भारतामध्ये झालं. मित्रांनो, हे भारतातलं पहिलं सर्वात मोठं स्थलांतर होतं. त्याच्यानंतर भारतामध्ये सर्वात मोठं स्थलांतर कधी झालं तर 2020 ला झालं, गेल्या वर्षी झालं, कोरोनाच्या पिरियडमध्ये झालं. आपण टीव्हीवरती बघत होतो, अगदी लहान मुलापासून आबालवृद्धापर्यंत हातामध्ये पाण्याची बाटली नाही, अगदी बिस्किटावरती जीवन जगून एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात, एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात आपण लोक दिवसा असल्या मे सारख्या, एप्रिल सारख्या उन्हामध्ये, कडक उन्हामध्ये एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाताना बघितलं. कोरोनाच्या पिरियडमध्ये सर्वात जास्त हाल कुणा झालं? सामान्य माणसाचं झालं. सर्वात जास्त हाल कुणा झालं? आमच्या शेतमजुरीचं झालं. सर्वात जास्त हाल कुणा झालं? ज्याच्या हातावरती पोट आहे त्याचं झालं. भविष्यामध्ये जर ह्या शेतमजुराला, सामान्य माणसाच्या हाताला जर रोजगार द्यायचा असेल तर त्याला पर्याय हा MCL आणि MCL तर्फे सुरू होणारे जैवइंधन निर्मिती प्रकल्प. मित्रांनो, आपण बघतोय की याच्यामध्ये लहान मोठे उद्योगधंदे म्हणजे कोरोनाच्या पिरियडमध्ये मोठमोठे उद्योगधंदे बंद पडले. मुंबई पुण्यासारखी शहरातली लोक ही खेड्याकडे आले, परंतु छोटे मोठे उद्योगधंदे असतील की जे महिला बचत गटाच्या माध्यमातून असतील किंवा याच्याच माध्यमातून असतील, ते उद्योगधंदे मात्र सावरले गेले. किंवा कोरोनाच्या पिरियडमध्ये सुद्धा, या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये सुद्धा हे उद्योगधंदे चालू राहिले. म्हणजे भविष्यामध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी द्यायची असेल, देशाच्या अर्थव्यवस्थेला जर गती द्यायची असेल, आपल्या देशाचा GDP जर वाढवायचा असेल
तर भविष्यामध्ये छोटे मोठे उद्योगधंदे चालू राहणं गरजेचं आहे. आणि आपण आपल्या कंपनीच्या माध्यमातून गायगोटा पालन असेल, बंदिस्त शेळी पालन असेल, किंवा छोटे मोठे उद्योगधंदे असतील, मत्स्यपालन असेल, किंवा तुमचे छोटे मोठे कुटुंब उद्योग असतील, लघु उद्योग असतील, कुक्कुटपालन असतील, किंवा प्रक्रिया उद्योग असतील, तर या प्रक्रिया उद्योगासाठी आपण भविष्यामध्ये सवलतीच्या दरामध्ये अर्थसहाय्य करणार आहोत आणि आपल्या सामान्य माणसाला, गरिबांना ह्याचा रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो मी म्हणेल, सर्वात जास्त हाल कुणाचं होतं? सामान्य माणसाचं होतं. सर्वात जास्त हाल शेतकऱ्याचं होतं. सर्वात जास्त हाल कुणाचं होतं? आपल्या बळीराजाचं होतं. बळीराजाचं हाल कशामुळे होतं? आसमानी आणि सुलतानी संकटामुळे होतं. आसमानी संकट म्हणजे अचानक पाऊस येतोय, अचानक गारपीट पडते, अचानक वादळ येतंय, हातातोंडाला घास त्याचा निघून जातोय. आणि दुसरं संकट म्हणजे सुलतानी संकट. सुलतानी संकटामुळे काय होतंय? चांगलं आलेलं पीक बाजारामध्ये नेलं तर त्याला बाजारभाव मिळत नाही. म्हणजे अशा तऱ्हेने आसमान आणि सुलतानी संकटामुळे आपला बळीराजा नाडला जातोय, आपल्या शेतकऱ्याचं नुकसान होतंय. जर शेतकऱ्याला जसं डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेबांनी म्हटलंय की भविष्यामध्ये शेतीला आणि शेतकऱ्याला चांगले दिवस येणार आहेत, आणि शेतीला आणि शेतकऱ्याला जर चांगले दिवस यायचे असतील तर आपल्या कंपनीच्या माध्यमातून हे 100% सत्य होणार आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे म्हणेल मित्रांनो, आज कोरोनासारखा महाभयंकर रोग आहे, खरोखर खूप भयंकर परिस्थिती आहे. परंतु 1966ला भारतामध्ये हरित क्रांती झाली, आणि हरित क्रांती झाल्यामुळं आज डॉक्टर MS स्वामीनाथन यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण सोनानी सोनालिका ह्या 2 गावाच्या जाती विकसित केल्या गेल्या. आपला भारत हा अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण नुसता झाला नाही, तर दुसऱ्या देशाला अन्नधान्य पुरवेल एवढं मोठं अन्नधान्याचं उत्पादन झालं. ही झाली नाण्याची एक बाजू. पण मित्रांनो, नाण्याची दुसरी बाजू म्हणजे काय की त्याच्याबरोबर एक गंभीर समस्या उद्भवली. ज्या पंजाब हरियाणामध्ये हरित क्रांतीची सुरुवात झाली, त्याच पंजाब हरियाणामधून दररोज एक ट्रेन संध्याकाळी 7 वाजता दिल्लीला येते. त्या ट्रेनचं नाव आहे कॅन्सर ट्रेन. त्या ट्रेनला कॅन्सर ट्रेन का म्हटलं जातं? तर त्याच्यामध्ये येणारा प्रत्येक प्रवासी हा कॅन्सरचा पेशंट आहे. मित्रांनो, इतकी भयानक परिस्थिती कॅन्सरची वाढले. आपल्या शेजारचा जिल्हा सांगली जिल्ह्याचा जर सर्वे केला तर प्रत्येक घरामध्ये कॅन्सरचा पेशंट आहे. कॅन्सर कशामुळे होतोय? तर कॅन्सरचं मुख्य कारण आहे हरित क्रांतीनंतर जे अतिरिक्त रासायनिक खताचा वापर सुरू झाला, अतिरिक्त कीटकनाशकाचा वापर सुरू झाला, अतिरिक्त बुरशीनाशकाचा वापर सुरू झाला, अतिरिक्त तणनाशकाचा वापर सुरू झाला. याच्यामुळे कॅन्सरचं प्रमाण वाढलं, आणि भविष्यामध्ये कॅन्सर हा महाभयंकर रोग आहे. आणि हा महाभयंकर रोग जर थांबवायचा असेल, आपल्या तालुक्याला, आपल्या जिल्ह्याला, देशाला जर आपल्याला सेंद्रिय शेतीकडे वळवायचं असेल तर त्याला पर्याय आहे म्हणजे MCLच्या माध्यमातून 18% कार्बन नायट्रोजन रेशो असणारा जो आपण सेंद्रिय खत तयार होणार आहे, त्या खताच्या माध्यमातून आपल्या तालुक्यातील सर्व शेती सेंद्रिय शेतीकडे करायची. कारण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं सुद्धा रासायनिक शेतीसाठी बरेच बंधन आलेले आहेत, आणि हे पर्यायनं आपल्या माध्यमातून आपल्या तालुक्यामध्ये हे करायचं आहे. मित्रांनो, त्याच्या पुढे जाऊन एवढं सांगेल मी की आपल्या कंपनीच्या माध्यमातून आपल्या तालुक्यासाठी 20% CSR फंड दिला जाणार आहे. गव्हर्नमेंटच्या नियमानुसार भारतातील कुठलीही खाजगी किंवा सरकारी कंपनी असेल तर रजिस्टर केलेल्या खाजगी किंवा सरकारी कंपनीला 2% CSR फंड देणं बंधनकारक असतं. परंतु मला अभिमान वाटतो की आपल्या कंपनीच्या माध्यमातून आपल्या तालुक्यामध्ये 20% CSR फंड दिला जाणार आहे. आज आपण बघतो आपल्या खेडेगावामध्ये बरीच मुलं आहेत, लहान मुलं आहेत, ज्यांच्यामध्ये शैक्षणिक गुणवत्ता आहे, जी चांगल्या प्रकारे शिकू शकतात, चांगल्या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकतात. पण ती मुलं किंवा त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळं, त्यांच्या घरी गरीब असल्यामुळे हे मुलं चांगल्या ठिकाणी शिकू शकत नाहीत किंवा चांगल्या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकत नाहीत. तर आपल्या कंपनीच्या माध्यमातून CSR फंडाच्या माध्यमातून भविष्यामध्ये या मुलांसाठी शैक्षणिक शालेय शिष्यवृत्ती असेल, शालेय साहित्य वाटप असेल, किंवा अन्य प्रकारची शालेय मदत जी असेल, हे आपण कंपनीच्या माध्यमातून भविष्यात या मुलांसाठी करणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आज आपले वाकरी गाव आहे. वाकरी गावामध्ये अक्षता ढेके नावाची मुलगी आहे. तिनं अमेरिकेमध्ये जाऊन ज्युनियर हॉकी स्पर्धेमध्ये आपल्या भारताचं नेतृत्व केलं. मित्रांनो, खरोखर ती गुणवत्ता आपल्या मुलांच्यामध्ये आहे, आपल्या मुलींच्यामध्ये आहे. परंतु त्यासाठी लागणारं प्रशिक्षण असेल, त्यासाठी लागणारा खर्च आपला सामान्य पालक करू शकत नाही. कारण राज्य पातळीवर जर आपल्याला प्रतिनिधित्व करायचं असेल, देश पातळीवर आपल्याला प्रतिनिधित्व करायचं असेल, जागतिक पातळीवर प्रतिनिधित्व करायचं असेल, तर त्यासाठी येणारा खर्च खूप मोठा आहे. आणि त्यासाठी लागणारं प्रशिक्षण किंवा त्या प्रकारच्या सुविधा आपल्या देशामध्ये कमी प्रमाणात आहेत. आणि आपण भविष्यामध्ये आपल्या कंपनीच्या माध्यमातून फलटण तालुक्यामध्ये एक मोठं क्रीडा संकुल निर्माण करून या मुलांसाठी त्यांच्यातली गुणवत्तेला चालना देण्यासाठी त्यांना सहकार्य करणार आहे. मग ते आर्थिक सहकार्य असेल किंवा ट्रेनिंगच्या संदर्भातलं सहकार्य असेल, प्रशिक्षणाच्या संदर्भातलं सहकार्य असेल, तरी आपण हे भविष्यामध्ये आपण करणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आज कोरोनाच्या पिरियडमध्ये बघतोय, ऑक्सिजनसाठी लोक इकडे तिकडे भटकंती करतात. ऑक्सिजन मिळाणं झालंय, जंगलतोड भरमसाठ झालेले आहे. आज वैद्यकीय सुविधा इतक्या मोठ्या प्रमाणात नाही. म्हणजे कोरोनासारख्या आपल्या डोळ्याला न दिसणारा विषाणूनुसार दाखवून दिले की जगाला दाखवून दिले की तुमची वैद्यकीय व्यवस्था हे माझ्या पुढे तकलाद आहे.
भविष्यामध्ये अशा परिस्थिती येऊ शकतात. तर आपल्या कंपनीच्या माध्यमातून भविष्यामध्ये सामान्य माणसापर्यंत आरोग्याच्या सुविधा कशा पुरवल्या जातील हे 20% CSR फंडातून आपण इथं शेतकऱ्यांना आपण सामान्य माणसापर्यंत पुरवणार आहे. त्याच्यापेक्षा सर्वात महत्त्वाचं म्हणजे भविष्यामध्ये जर तुमचं पायाभूत सुविधा असतील किंवा शेतकऱ्यांसाठी काही योजना असतील, जसं आता आपल्या शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून मगाशी सांगितलं, गायगोटा पालन असेल, बंदिस्त शेळी पालन असेल, मत्स्य व्यवसाय असेल किंवा आणखी अन्य प्रकारचे छोटे मोठे प्रक्रिया उद्योग असतील, हे प्रक्रिया उद्योगासाठी सुद्धा आपल्या कंपनीच्या माध्यमातून आणि 20% CSR फंडातून आपण मदत करणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण बघतो उन्हाळ्यामध्ये मार्च एप्रिल मे जूनमध्ये बऱ्याच गावामध्ये आपल्याला टँकरनं पाणी पुरवठा करावा लागतो. पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम आहे आणि हा प्रॉब्लेम जर आपल्याला कमी करायचा असेल तर पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब आपल्याला जमिनीमध्ये मातीमध्ये मुरवणं गरजेचं आहे. आणि यासाठी लागणारे जे कंट्रोल बंडिंग असेल, CCT बंडिंग असतील किंवा पाणी अडवा, पाणी जिरवासारख्या योजना असतील, या योजना सुद्धा भविष्यामध्ये आपण आपल्या फलटण तालुक्यामध्ये राबवणार आहे. की जी दुष्काळी गावं आहेत, जिथं पाण्याचा प्रॉब्लेम आहे, उन्हाळ्यामध्ये पिण्याचा पाण्याचा प्रॉब्लेम येतोय, अशा ठिकाणी आपण आपल्या कंपनीच्या माध्यमातून ह्या योजना राबवून तिथं शेतीसाठी किंवा पिण्यासाठी पाण्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आपण करणार आहे. आपल्या सर्वांना प्रश्न पडला असेल की ह्या कंपनीच्या माध्यमातून हे रोज करणार आहे, पण कंपनी कधी चालवते? त्याच्या अगोदर मी जाता तुम्हाला एवढंच बोलेल, मित्रांनो, हे खूप मोठं ध्येय आहे. हे थोडं आपल्याला अशक्य वाटतंय, पण एक म्हणेल की चालण्यासाठी वाट असते, वाटेसाठी चालणं नसतं. चालण्यासाठी वाट असते, वाटेसाठी चालणं नसतं. उंच भरारी घेणाऱ्याला आकाशाचं ओझं नसतं. उंच भरारी घेणाऱ्याला आकाशाचं ओझं नसतं. जर आपल्या सर्वांची साथ मिळाली, आपण जर एकमतानं काम केलं, एक संघटन करून काम केलं, आपल्या सौरवी क्लीन प्रोड्युसर कंपनीच्या अंतर्गत सभासद नोंदणीतून आपण सर्वांनी एकत्र काम केलं तर ही गोष्ट अशक्य नाही आणि आपल्याला आकाशामध्ये उंच झेप घेणं हे अशक्य नाही असं मी म्हणेन. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की हा प्रकल्प कधी पूर्णत्वास येणार आहे, पण खात्रीशीर तुम्हाला सांगतोय की आज ज्या ह्या रमजान ईद आणि अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती जे 100 प्रकल्पाचं भूमिपूजन आज भारतामध्ये होतंय, ते 100 प्रकल्प येणाऱ्या दिवाळीमध्ये पूर्णत्वास आलेले असतील. आज येणारी दिवाळी 2021 मधली ही दिवाळी, ह्या दिवाळीमध्ये तुमच्या घरातला गॅस, तुमच्या दिवाळीचं फराळ असेल, लाडू असेल, करंजी असतील किंवा जे काही तुमचे ते पदार्थ तयार करणार आहे ते आपल्या कंपनीच्या गॅसवर तयार झाले असतील. हे या ठिकाणी मी खात्रीशीरपूर्वक आपल्याला आश्वासन देतो. आणि 100% हा प्रकल्प याच ठिकाणी आपल्या प्रकल्पाचं आपण जसं कारखान्याची मोहे टाकणं म्हणतो, तसं आपल्या कंपनीची सुरुवात, त्याचा कार्यक्रम येत्या दिवाळीमध्ये इथं खूप मोठ्या प्रमाणात जगमगाट इथं झालेला असेल ह्या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. आणि आपण सर्वांनी सौरवी क्लीन प्रोड्युसर कंपनीचं सभासद होणं गरजेचं आहे. आतापर्यंत आमचे 7,000 सभासद झालेत आणि आता फक्त 3,000 सभासद आम्हाला बाकी आहेत आणि येत्या मे पर्यंत आम्ही 3,000 सभासद पूर्ण करणार आहे. त्यामुळं आपल्या सर्वांना या कंपनीच्या माध्यमातून आवाहन करतो की आपण सर्वजण या कंपनीमध्ये सहभागी व्हा. ही कंपनी फक्त माझी एकट्याची नसून आपणा फलटण तालुक्यातील तमाम जनतेची कंपनी आहे. हे फलटण तालुक्याच्या जनतेच्या विकासासाठी आपण कंपनी आणलेली आहे. फलटण तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी ही कंपनी कटिबद्ध असेल आणि या कंपनीच्या माध्यमातून सामान्य माणसाच्या हाताला रोजगार देणं, सामान्य माणसाची आर्थिक परिस्थिती जी खालवलेली आहे त्याला चालना देण्याचं काम आपल्या कंपनीच्या माध्यमातून आपण करणार आहे. एवढं बोलून मी इथं थांबतो आणि पुढचं कार्यक्रमाची धुरा विकास सरक साहेबांच्याकडे देतो. खूप खूप धन्यवाद सर. सरांच्या एकंदरीतच मार्गदर्शनातून मला कवींची एक ओळ आठवते. कवी असं म्हणतात की देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं, देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं, देता देता एक दिवस घेणाऱ्याचे हात घ्यावे, हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी. मित्रांनो, खरं तर हा आपला MCL कंपनी आणि MCL कंपनीचा हा जैव इंधन प्रकल्प हा निश्चितच सामान्य माणसाच्या पर्यायानं देशासाठी एक सह्याद्रीचा कडा म्हणून तुमच्या आमच्या समोर उभा असेल. मित्रांनो, सरांना अतिशय चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं, त्याच्यामध्ये सांगितलं CSR फंडाच्या बाबतीतली माहिती सांगितली असेल. एकंदरीतच सामान्य माणसाला, शेतकऱ्याला मिळणारे फायदे असतील, सभासदाला मिळणारे फायदे असतील, अल्पभूधारकांना मिळणारे फायदे असतील किंवा भूमिहीन शेतकऱ्यांसाठी अल्प दरामध्ये केलेला अर्थसहाय्य असेल, या एकंदरीतच सर्व सुविधा जर बघितलं आपण तर मला वाटतं की तुम्हाला, आम्हाला आणि पर्यायानं देशाला सक्षम आणि स्वयंपूर्ण बनवण्याच्या दृष्टीनं वाटचाल केलेली आम्हाला पाहायला मिळतं. मित्रांनो, अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि आजचा चांगला दिवस आणि या चांगल्या दिवशी खऱ्या अर्थाने या जैव इंधन प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा संपन्न होतोय. आणि या सोहळ्याच्या निमित्तानं आपण खरं तर मी सांगेन की देशामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 100 प्रकल्प सुरू होत आहेत आणि त्या 100 प्रकल्पामध्ये आपल्या फलटण तालुक्याची निवड केली. त्या फलटण तालुक्याची निवड केल्याबद्दल मी फलटण तालुक्यातील
या कंपनीचे जैवइंधन प्रकल्पाचे चेअरमन प्राध्यापक डॉक्टर संतोष सोनवलकर सर आणि त्यांची सर्वच टीम असेल, या सगळ्या टीमचे पुनश्च एकदा खूप खूप अभिनंदन करतो, खूप खूप अभिनंदन करतो. आणि शेवटाला जाताना, निरोपाचा कार्यक्रम घेताना, आभार मानत असताना मी एकच म्हणेल की आपण सगळेजण MCL हा एक परिवार आहे आणि या परिवाराचा आभार मानणं, खरं तर मला तर ते ऋणामध्ये बसत नाहीये. खरं तर असं म्हणतात की आभाराचे भार कशाला, नवरत्नांचे हार कशाला, बांधूया मनामनांची घरे, त्या घरांना दार कशाला, त्या घरांना दार कशाला. असं जरी असलं तरी एक औपचारिकता म्हणून मी आपणा सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानू इच्छितो. खरं तर MCL कंपनी आणि या MCL कंपनीचे सर्वच सदस्य या सगळ्यांचे मी खरं तर आमच्या तालुक्याची निवड केली, या आम्हाला संधी दिली त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. तालुक्यातील संबंध जनतेचे, या सभासदांचे, या कंपनीशी, या प्रकल्पाशी जोडलेल्या सर्वच सदस्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. या संस्थेचे, या प्रकल्पाचे चेअरमन प्राध्यापक संतोष सोनवलकर सर आणि त्यांची सर्व टीम, या सगळ्या टीमचे मी मनपूर्वक आभार मानतो. आपण सर्वजण फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून, वेगवेगळ्या माध्यमातून आपण आम्हाला हा कार्यक्रम बघत आहात, आपल्या सर्वांचेही मी मनपूर्वक आभार मानतो. आणि खरं तर आज बघायला गेलं तर आजच्या या मुहूर्ताच्या दिवशी आपला या ठिकाणी भूमिपूजनाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. या ठिकाणी पूजा होते, अर्चा होते, सगळं काही होतंय आणि हा एक सोहळा, अतिशय चांगला सोहळा आपल्या या ठिकाणी संपन्न होत आहे. या पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो, आभार मानतो. पुनश्च एकदा मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो, जे जे हा लाईव्ह व्हिडिओ बघतायत त्या सगळ्यांना आवाहन करतो, आपल्या तालुक्यामध्ये केवळ फक्त आणि फक्त 10,000 सभासद आपल्या या प्रकल्पासाठी करायचे. या 10,000 सभासदांपैकी 7,000 सभासदांची संख्या पूर्ण झालेली आहे. राहिलेले 3,000 सभासद शिल्लक आहेत. मी पुनश्च एकदा आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो की आपण लवकरात लवकर आपण या प्रकल्पाचं, या MCL कंपनीच्या माध्यमातून या शेतकरी उत्पादक कंपनीचे सभासद होऊया आणि लवकरात लवकर सभासद व्हा आणि पुन्हा एकदा या देशहिताच्या कामासाठी आपण आपलं योगदान द्या. एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो. जय हिंद, जय भारत. पूजा झाली करायची कोण आता पूजेला बसल्याशिवाय काय चल